नमस्कार, नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण ताज्या मटारपासून अगदी हलवाई स्टाईल कचोरी बनवणार आहोत। पण मैदा न वापरता गव्हाच्या पिठापासून मस्त आतपर्यंत भरपूर सारं सारण भरलेली आणि वरून मस्त टम्म फुगणारी कचोरी बनवणार आहोत। तीही अतिशय खमंग खुसखुशीत ही बनवून तयार होते। तर चला जरा ही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मस्त ताजे असे हिरवे मटार नीट करून धुवून पाणी नितळण्यास ठेवलेले होते। आता ह्या मटारला आपण बॉईल करून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी पातेल्यात पाणी गरम होण्यास ठेवलेलं आहे। आता ह्यामध्ये मटार टाकून घ्यायचे, वरून अर्धा चमचा मीठ आणि मटार शिजवल्यानंतर हिरवागार राहण्यासाठी अर्धा चमचा साखर टाकून शिजण्यास ठेवायचे। मटार शिजतायत तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊया। त्यासाठी इथे मी 7 ते 8 हिरवी मिरची आपल्या चवीनुसार किंवा तिखटानुसार कमी जास्त करू शकता। 1 इंच अद्रकचा तुकडा, 10 ते 12 लसूण पाकळ्या हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहोत। अद्रक इथे मी बारीक कापून घेते। हलवाई स्टाईल कचोरीच्या आतील स्टफिंगचा फ्लेवर येण्यासाठी त्यामध्ये आपण 1 चमचा बडीशोप, 1 चमचा जिरे आणि 2 चमचे धने थोडेसे जास्तच टाकायचे, त्यामुळे कचोरीची चव आणखीनच वाढते। आता हे मिक्सरला न पाणी टाकता वाटून घ्यायचे। तर पहा, मस्त बारीक वाटण झालेला आहे। मटार अजून शिजलेला नाही, तोपर्यंत आपण कचोरीचं पीठही मळून घेऊया। हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे। आता गव्हाचं पीठ म्हटलं की असं वाटतं की कचोरी आता नरम होईल की काय, पण तसं होणार नाही, कारण कचोरी खुसखुशीत होण्यासाठी त्यामध्ये आपण पाव कप बारीक रवा टाकणार आहोत। रव्यामुळे कचोरी आपली मस्त खुसखुशीत आणि क्रंची अशी होते। अर्धा चमचा ओवा तोही हातावरती चोळून टाकायचे। पाव चमचा मीठ टाकायचे। आता या पिठाला मध्ये थोडंसं गोल करून घ्यायचे। कचोरी जास्त वेळ खुसखुशीत राहावी त्यासाठी इथे मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे। तेलाऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता। आता ह्या तेलाला छान पिठामध्ये मिक्स करून पिठाला चोळून घ्यायचे। तर पहा, अशी पिठाची मूठ झाली की समजायचं तेल पिठामध्ये छान मिक्स झालेलं आहे। इथे मी पीठ मळण्यासाठी मसाला वाटलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप पाणी घेतलेलं आहे। हेच पाणी थोडं टाकून पीठ मळून घेणार आहे। कचोरीचं पीठ मात्र जास्त घट्टसर न ठेवता थोडंसं मीडियम घट्ट ठेवायचे। जसं आपण चपाती बनवण्यासाठी कणिक मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचे। तर इथे बघू शकता मस्त असं मीडियम घट्ट हे पीठ मळून झालेलं आहे। पाणी बघू शकता शिल्लक राहिलेलं नाही, बरोबर मला 1च कप पाणी लागलेलं आहे। तुम्हाला कमी जास्तही लागू शकतं, कारण कधी पिठावरही डिपेंड असतं। आता ह्या पिठाला थोड्या वेळासाठी मुरायला ठेवून देऊया। इथे आपले मटार ही शिजलेले आहेत, बघू शकता मस्त मऊसूत शिजलेले आहेत। गॅस बंद करून ह्याला आपल्याला चाळणीत काढून घेऊया आणि थोडा वेळ बाजूला ठेवूया। तोपर्यंत आपण कचोरीची स्टफिंग कशी बनवायची ते पाहूया। त्यासाठी इथे मी पॅन घेतलेला आहे। कचोरीची स्टफिंग मी तुपात बनवणार आहे, त्यासाठी 3 चमचे तूप घेतलेला आहे। तूप हलकंसं गरम झालं की त्यामध्ये वाटलेला मसाला टाकून छान तुपामध्ये लो मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे। हा मसाला जास्त वेळ शिजवायची गरज लागत नाही, कारण कचोरी आपण तेलात तळणारच आहोत। मीठ चवीनुसार टाकायचे, अर्धा चमचा साखरही टाकायची, पाव चमचा चाट मसाला, 1 चमचा गरम मसाला, वरून थोडेसे काजू बारीक केलेले आहेत, थोडेसे मनुके। ह्यामुळे मटार कचोरीची टेस्ट अप्रतिम लागते, करून बघा। अगदी आपण हलवाई कढीला आणून खातो ना, अगदी तशीच ही टेस्ट लागते। आता हे छान मिक्स करून घ्यायचे आणि वरून हे शिजवलेले मटार टाकून मिक्स करायचे। गॅस मात्र लोच ठेवायचा आहे। छान मिक्स करून झालं की स्मॅशर घेऊन मटारचं हे स्टफिंग स्मॅश करून घ्यायचे। जास्तही बारीक करायचं नाही, थोडंसं जाडसरच ठेवायचे। माझ्याकडे स्मॅशर नाही, म्हणून मी डाळ घोटणीच्या घोटणीने स्मॅश करत आहे। गरम ह्याच्यातच अगदी पटकन स्मॅश होतं, जास्त वेळ लागत नाही। हवं तर गॅस बंद करून खाली पॅन घेऊनही करू शकता, आणि इथे मी चालू गॅसवरच करत आहे, पटकन होतं। तर पहा, मस्त हे मटारचं स्टफिंग तयार झालेलं आहे। गॅस बंद करूयात आणि खाली उतरवून थोडंसं थंड होऊ देऊयात। तोपर्यंत आपल्या इकडं कचोरीचं पीठही छान मुरलेलं आहे। ह्याचे आपण कचोरीसाठी गोळे बनवून घेऊयात। जास्तही मोठे गोळे बनवायचे नाही, आपण छोट्या मीडियम साईजमध्येच कचोरी बनवणार आहोत, त्यानुसारच गोळे बनवलेले आहेत। आता ह्याच बरोबर लगेच मटारच्या स्टफिंगचेही गोळे बनवून घेऊयात।
आता इथे मी पिठाचा जेवढा गोळा घेतलेला आहे तेवढाच मटारचाही स्टफिंगचा गोळा घेतलेला आहे। दोन्ही बरोबर घेतल्याने कचोरी जी आहे ती एकदम खुसखुशीत, आतमध्ये भरपूर सारं सारण असल्याने त्याची चव मात्र अप्रतिम लागते। आता इथे पिठाचेही आणि मटारच्या स्टफिंगचेही गोळे तयार करून झालेले आहेत। आता आपण कचोरी बनवायला घेऊया। तर इथे पहा, एक पिठाचा गोळा घेऊन त्याची अशी गोल पारी करून घ्यायची। जर हाताने जमत नसेल तर लाटूनही घेऊ शकता। दोन्ही अंगठ्याच्या आणि बोटाच्या सहाय्याने पारी गोल करून घ्यायची। मधली बाजू जाड तशीच ठेवायची। आता ह्यामध्ये हा मटारच्या स्टफिंगचा गोळा टाकून वरून कवर करून घ्यायचे आणि वरचा जो भाग आहे म्हणजे जो कवर केलेला गोळा जो येतो तो काढून न घेता त्यावरच दाबून घ्यायचा आहे। आणि पहा, तळ हातावरती घेऊन हलक्या हाताने गोल गोल करत चपट करून घ्यायचे। जास्त प्रेस करून दाबायचं नाही, तर चारही बाजूने हलक्या हाताने प्रेस करायचे। तुम्हाला मी आणखीन सोप्या पद्धतीने करून दाखवते, काही अवघड नाही कचोरी बनवायचं। तर पहा, लगेच झटपट बनवून तयार होतो। बघा, पहिला एक बनवला की लगेच लक्षात येतं। जर नवीन असतील तर काही अवघड नाही। इथे मी 5 ते 6च करून घेणार आहे। कचोरी तळण्यासाठी तेल मी गरम करण्यास ठेवणार आहे। कचोरी तळण्यासाठी तेल मात्र जास्त गरम लागत नाही, एकदम हलकसे मीडियम, जेणेकरून सोडल्यानंतर थोडेसे बुडबुडे यावे असं गरम करून घ्यायचे। कचोरी कढईत जेवढ्या बसतायत तेवढ्याच सोडायच्या आहेत, त्यामुळे आपल्याला छान आलटीपलटीही मारता येतात आणि कचोरी फुलण्यासाठी जागाही होते। तरी ते पहा, काही वेळाने बघू शकता कचोरी छान टम्म फुगून वर येत आहेत। एक एक बघू शकता, अशा कचोरी सगळ्या फुगून वर आल्या की त्यावेळेस कचोरीला पलटी मारून घ्यायची, वरची बाजू खाली करायची। कचोरी, समोसे म्हणा, थोडं तळण्यासाठी वेळ लागतोच, पण तसं आपल्याला खायलाही मिळतं। त्याची टेस्ट, चव पण तशीच येते, त्यामुळे तळताना घाई करायची नाही। तर पहा, दोन्ही बाजू बघू शकता छान तळली गेलेली आहे। मस्त गोल्डन कलर आलेला आहे। शेवटला मात्र थोडा गॅस मोठा करून दोन्ही बाजू छान तळून घ्यायच्या, त्यामुळे कचोरीला आणखीनच थोडा गोल्डन कलर येतो। आता कचोरी काढून घेऊया। काढून घेतल्यानंतर गॅस मात्र आणखीन लो करून बाकीच्या कचोरी सेम प्रोसेसमध्ये तळून घ्यायच्या। तर इथे बघू शकता किती मस्त आपली कचोरी बनवून झालेल्या आहेत। तुम्हाला याचा क्रिस्पी आवाजही ऐकवते। मस्त अगदी हलवाई स्टाईल टम्म फुगलेली, आतून गुबगुबीत भरपूर सारं सारण भरलेली ही गव्हाच्या पिठाची कचोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।